माझं नाव सूरज पेंदम आहे आणि मी LLMचा स्टुडंट आहे. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये 5 ऑगस्ट 2026चा जो GR आहे त्यामध्ये जो त्या अटी होत्या टाकलेल्या त्या आमच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्यामुळे आम्ही त्या विरोधात आदिवासी विभाग नागपूर या ठिकाणी कार्यालयामध्ये आंदोलनाकरिता आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये अशा अटी होत्या की आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करणाऱ्या होत्या. त्याच्यामध्ये अशी एक अट होती की तुम्ही शिक्षणाकरिता 26 वर्षापर्यंत तुम्ही फक्त वसतिगृहामध्ये शिकू शकता, त्या व्यतिरिक्त शिकू शकणार नाही. त्यानंतर आणि वसतिगृहामध्ये जर असता तुम्ही त्यावेळेस आंदोलनामध्ये सहभाग करू शकत नाही किंवा कोणत्याही संघटनेमध्ये सहभागी करणार नाही, प्रसारमाध्यमासोबत बोलणार नाही. तुमची तक्रारी असेल तर वसतिगृहाच्या वॉर्डनसोबतच तक्रार करा, वरच्या लेवलपर्यंत जा नको. अशा पद्धतीच्या त्रुट्या होत्या किंवा त्यांच्या ज्या त्याच्यामध्ये अशा एक पॉईंट होते ते आम्हाला विनाशकारी वाटले. म्हणून आम्ही त्याकरिता कार्यालयामध्ये 13 तारखेला आलो आहे. आणि 13 तारखेला आल्यानंतर आमच्यासोबत ज्या आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त आहेत मॅडम आयुषी मॅडम, त्या आमच्यासोबत संपर्क साधल्या आणि आम्हाला काही विद्यार्थ्यांना त्या आपल्या ऑफिसमध्ये बोलवून आपल्या आदिवासी विभागाचे मुख्य सचिव साहेब यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी एक VC तयार केली. VCमध्ये आमचे जे काही इश्यू होते ते त्यांच्यासोबत आम्ही मुद्देसूर मांडले. आणि मांडल्यानंतर त्यांना पण कळलं की हे जे काही पॉईंट होते ते थोडे विद्यार्थ्यांच्यावर अन्यायकारक होते. त्यांनी ते एक्सेप्ट केलं. परंतु त्यामध्ये एक आमची जी मागणी होती ते कुठेतरी त्यांचा नकारात्मक होता आणि इतर मागण्या होत्या त्या पॉझिटिव्ह होत्या, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास केला. पण त्यांनी काही दुसऱ्या दिवशी 14 तारखेला मग अजून एक VC बसली. त्या VCमध्ये मुख्य सचिव आणि आदिवासी मंत्री साहेबसुद्धा होते आणि त्या VCमध्ये मग सगळे पॉईंट पुन्हा रिपीट आम्ही त्यांना सांगण्यात आलं. आणि त्यामध्ये डिसिजन झालं की आम्ही सगळे पॉईंट जे आहे ते आम्ही पूर्ण खारिज करणार आणि तुम्हाला जे अडचणी होत्या त्या आम्ही पूर्ण नष्ट करणार. व्यतिरिक्त आमची वयोगटाची अट होती ते 26 वरून 30 करणार अशी त्यांची मागणी होती. पण आमची डिमांड एकच होती की जो वयोमर्यादा आमच्या शिक्षणामध्ये असलीच नाही पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी होती. आणि त्याने म्हटलं की आम्ही आत्ताच 1 घंट्यामध्ये GR काढणार आणि ते GR 1 घंट्यामध्येच काढले. त्याच्यामध्ये आम्हाला स्वाभाविकच माहीतच होतं की ते अट नाही, ते मुख्य मागणी होती आमची की ते अट नाही काढली तर आम्ही कंटिन्यू तो प्रोटेस्ट ठेवू. आणि त्याच वेळेस आम्हाला 1 घंट्यानंतर आपल्याला जो काही GR मिळाला त्यामध्ये ते अट 26 वरून 30 केली, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. पण जे आमची मुख्य मागणी त्याला पूर्णपणे नष्ट न करता त्याला थोडंसं एक रिलॅक्सेशन दिलं हलकंसं. तर त्यासाठी आमची मुख्य मागणी पूर्ण नाही झाली, याकरिता आपण कंटिन्युअस जे प्रोटेस्ट करत आहे. मुख्य मागणी म्हणजे हे आहे की GRमध्ये जे एज रिलॅक्सेशनचं दिलं आहे ते पूर्णपणे काढून घेतलं पाहिजे. आणि आता मला हे माहिती झालं की CM पण तुमच्याशी म्हणजे स्टुडंट लोकांशी संवाद करू इच्छिते, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही कोणतेही समाजकार्य असो, कोणत्याही पार्टीचे सदस्य असो किंवा आम्हाला जोडणारे जे काही सरकारचे प्रतिनिधित्व असो आणि CM साहेब असो, कोणी आमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतील आम्ही संवाद करणार. आम्ही कोणालाही नकार नाही दिलं. पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्यांची एकच मागणी होती, आम्ही CM सरांसोबत मीटिंग करून देणार. आम्हाला एवढंच वाटते की CM सरांसोबत आम्हाला कशाला मीटिंग करू शकता, आम्ही आदिवासी मंत्र्यांसोबतच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत असतील तर आम्ही तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता येणार नाही. आणि आदिवासी विकास मंत्री सक्षम नाहीत का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होते. जर तुम्ही सक्षम नसाल तर मग मुख्यमंत्री साहेबाकडेच तो चार्ज देऊन द्या. तुम्ही आदिवासी मंत्र्याचा कशाला चार्ज घेता, फुकटचे आमचे पैसे तुम्हाला त्या मंत्र्यासाठी लागणार आणि ते पैसे तुमच्या सोयीसुविधेसाठी देणार. तो पैसा आमच्या शिक्षणावर लावला तर तो बेटर राहील.